तर या सगळ्या घडामोडी सध्या बच्चू कडूंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती घडतात आणि नागपूरमध्ये सगळ्यात मोठी घडामोड सध्या घडती येते म्हणजे बच्चू कडू यांच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलेलं होतं आणि बच्चू कडूंबरोबर विविध मुद्द्यांवरती चर्चा सुद्धा करण्यात आलेली आहे। ती थेट आंदोलन स्थळाची दृश्य आता आपण पाहतोय। बच्चू कडू फोनवरून संवाद साधतायत, सोबतच माजी खासदार राजू शेट्टी सुद्धा आहेत, इतर शेतकरी नेते अजित नवले सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। सरकारचं शिष्टमंडळ बच्चू कडू यांच्या भेटीकरता पोहोचलेलं आहे। थोड्याच वेळापूर्वी त्यांची चर्चा सुद्धा झालेली आहे। यानंतर मुख्यमंत्र्यांबरोबर बच्चू कडू यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्या संदर्भातली चर्चा हे शिष्टमंडळ करणार आहे। बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी जे आंदोलन नागपूरमध्ये सुरू केलेलं आहे त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती विविध रस्त्यांवरती चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। हजारोंच्या संख्येने बच्चू कडू यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी या ठिकाणी पोहोचले आणि त्याच पार्श्वभूमीवरून सरकारकडून सुद्धा हे आंदोलन मागे घेतलं जावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत। सरकारकडून वारंवार संवाद साधण्याचा प्रयत्न केला जातोय आणि बच्चू कडू यांना सुद्धा चर्चेचं निमंत्रण दिलं गेलं होतं, मात्र बच्चू कडू नागपूरमधूनच सरकारशी संवाद साधणार या मुद्द्यावरती ठाम होते आणि त्यामुळे सरकारचं शिष्टमंडळ त्यांच्या भेटीकरता पोहोचले। रात्रीचे आता 9 वाजून गेलेले आहेत। बच्चू कडू आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत, त्यांच्यासोबत शेतकरी नेते सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती सरकारकडून चर्चा केली जाते बच्चू कडूंबरोबर आणि बच्चू कडू यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे शेतकऱ्यांकरता हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे शिष्टमंडळाच्या माध्यमातून। आणि हेच शिष्टमंडळ नंतर मुख्यमंत्र्यांना बच्चू कडू यांच्या मागण्या सांगणार आहे। मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून पुन्हा एकदा बच्चू कडूंबरोबर चर्चा केली जाईल। लवकरात लवकर हे आंदोलन मागे घेतलं जावं यासाठी हे सरकारचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। नागपूर खंडपीठाने सुद्धा बच्चू कडू यांना हे आंदोलन ठिकाण रिकामं करण्याच्या सूचना केलेल्या होत्या आणि त्यावेळेस खरं तर शिष्टमंडळ पोहोचणार होतं। मुख्यमंत्र्यांनी जे शिष्टमंडळ पाठवलेलं होतं बच्चू कडूंबरोबर चर्चेसाठी ते शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर बच्चू कडू त्यांच्याशी चर्चा करणार होते, मात्र बराच काळ लोटला तरी हे शिष्टमंडळ काही त्या ठिकाणी पोहोचलं नव्हतं। मात्र नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार बच्चू कडू आपल्या आंदोलनावरती जरी ठाम असले तरी सुद्धा सरकारकडून अटक करून घेण्यास तयार असल्याचं सांगत त्यांनी थेट नागपूरच्या दिशेनं कूच केलेलं होतं, पोलीस स्टेशनच्या दिशेनं, आणि त्यांच्याबरोबर शेतकरी नेते होते आणि हजारो आंदोलक सुद्धा चालू लागलेले होते। यानंतर मात्र बातमी आली की शिष्टमंडळ बच्चू कडू यांच्या भेटीसाठी पोहोचले। हे शिष्टमंडळ तत्काळ त्या ठिकाणी पोहोचलं आणि त्यांच्याशी चर्चेला सुरुवात करण्यात आलेली आहे। ती दृश्य नागपूरमधली बच्चू कडू यांच्या आंदोलन स्थळावरची आपण पाहतोय। काही अंतर चालल्यानंतर आता या ठिकाणीच आंदोलक आणि बच्चू कडू थांबलेले आहेत। शिष्टमंडळाबरोबर सरकारची त्यांनी चर्चा सुरू केलेली आहे। राजू शेट्टी सुद्धा शेतकरी नेते माजी खासदार त्यांच्या सोबत आहेत। याबरोबरच अजित नवले आता आपण पाहतोय सरकारच्या शिष्टमंडळाबरोबर बोलतायत। शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्यासाठी सरकारनं ठोस पावलं उचलणं अपेक्षित आहे, मात्र तशी पावलं उचलली गेली नाहीत असं बच्चू कडू यांचं म्हणणं आहे। काही शेतकरी नेत्यांचंही तेच म्हणणं आहे आणि त्यामुळेच त्यांनी एकत्रितपणे हे आंदोलन सुरू केलेलं आहे शेतकऱ्यांकरता। त्यांच्या या आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येने शेतकरी सुद्धा पोहोचलेले आहेत, कारण आपल्याला माहिती आहे राज्यभरामध्ये गेल्या 2 महिन्यात जो पाऊस कोसळलेला आहे, जी अतिवृष्टी झालेली आहे, त्यामध्ये राज्यात मराठवाडा, विदर्भ हे जे महत्त्वाचे भाग आहेत त्यामध्ये अनेक ठिकाणी अनेक गावांमध्ये अतिवृष्टी झाली, ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। अनेकांच्या घरांची पडझड झाली, अक्षरशः संसार उघड्यावरती आलेले आहेत आणि याच शेतकऱ्यांना सरकारनं सुद्धा काही मदत देण्याचा प्रयत्न केलेला आहे दिवाळीपूर्वी, मात्र ही मदत जी आहे ती अपुरी आहे, शेतकऱ्यांसाठी पुरेशी नाहीये। उलट सरकारनं सरसकट कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी बच्चू कडू यांची आहे आणि त्यानुसार त्यांनी या आंदोलनाची हाक दिलेली होती। या आंदोलनासंदर्भात अनेक बैठका झाल्या, अनेक नेते एकत्र आलेले आहेत आणि तितक्याच मोठ्या संख्येने शेतकरी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचले। सरकारने सुद्धा त्यांच्या आंदोलनाची दखल घेतलेली आहे आणि लवकरात लवकर बच्चू कडू यांचे हे आंदोलन मागे घेतलं जावं असा प्रयत्न सरकारकडून सुद्धा केला जातो आणि त्यामुळेच
त्यांच्याशी फोनवरून संवाद साधण्याचा तर सरकारचा प्रयत्न होताच। मंत्री गिरीश महाजन यांनी संवाद साधला, नंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना मुख्यमंत्र्यांशी चर्चेकरता मुंबईत येण्याचं निमंत्रण सुद्धा दिलं गेलं। मात्र बच्चू कडू यांनी मुंबईत जाण्यास साफ नकार दिला। नागपूरमध्येच थांबणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। नागपूरमध्ये येऊन चर्चा करा ही त्यांची भूमिका असल्याचं त्यांनी सरकारला कळवलं आणि त्यानुसार हे शिष्टमंडळ नागपूरमध्ये पोहोचलं बच्चू कडू यांच्याशी चर्चा करण्यासाठी। आणि आता ती दृश्य आपण पाहतो ज्या ठिकाणी आंदोलक बसलेले आहेत, बच्चू कडू आहेत, शेतकरी नेते आहेत, अजित नवले, खासदार राजू शेट्टी आहेत आणि हे सगळेच जण जे सरकारनं शिष्टमंडळ पाठवलेलं आहे त्यांच्यासोबत संवाद साधतात। अर्थातच शेतकऱ्यांच्या ज्या अपेक्षा आहेत, शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, नुकसानी संदर्भातल्या असोत, भरपाई संदर्भातल्या असोत, कर्जमाफी संदर्भातल्या असोत, या सगळ्या मागण्या आता शिष्टमंडळाकडे मांडण्याचा प्रयत्न केला जातो आणि हे शिष्टमंडळ या ज्या मागण्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून या संदर्भातली चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। तर आताची अपडेट आपण पाहतोय, कडूंना पाठिंबा देण्यासाठी जरांगे सुद्धा नागपूरला रवाना झालेले आहेत। आपल्याला याआधी सुद्धा बातमी समोर आलेली होती की मनोज जरांगे यांनी ज्यावेळेस बच्चू कडू यांनी आंदोलनाची हाक दिलेली होती, काय त्रास होतोय, शेतकरी सगळा नागपूरला बसला जाऊन आणि ज्यावेळेस आटीतटीची वेळ असते त्यावेळेस आपण आपल्या शेतकरी मायबापांसाठी सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे। तिथली परिस्थिती कशी झाली नागपूरची, काय झाली, तिथं गोरगरीब दिव्यांग अपंग बांधव बसले, तिथं शेतकरी वर्ग बसलाय सगळा आणि तिथं त्यांना खूप आता आटीतटीची वेळ आहे असं म्हणायला हरकत नाही। मग त्या टायमाला असं खमक्यावनी खंबीरपणानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे। म्हणून आता तातडीनं आम्ही लगेच नागपूरकडं निघालो, कारण तिथं शेतकऱ्यांचं मत म्हणणं वेदना आपण जाणून घेतल्या पाहिजे आणि त्यांना साथ दिली पाहिजे या दृष्टिकोनातून आता आम्ही नागपूरकडं लगेच तातडीनं निघालो। दादा आज तर मनोज जरांगे यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिली बच्चू कडू यांच्या। तर एकीकडे मनोज जरांगे निघालेले आहेत बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी आणि दुसरीकडे शिष्टमंडळाबरोबर चर्चा केल्यानंतर उपस्थित असलेल्या आंदोलकांशी बच्चू कडू ही संवाद साधतात। ती दृश्य आता आपण पाहतोय। बच्चू कडू यांच्याबरोबर शिष्टमंडळाने चर्चा केलेली आहे नागपूरमध्ये जाऊन आणि त्यानंतर आता बच्चू कडू जे शेतकरी बांधव, शेतकरी नेते आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्याशी संवाद साधतात। जी चर्चा झालेली आहे ती अर्थातच शेतकऱ्यांबद्दल आणि त्या चर्चेतले मुद्दे काय आहेत हे सांगण्याचा प्रयत्न कदाचित बच्चू कडू करत असतील आणि ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत नेमकं बच्चू कडू काय बोलतायत। मात्र ही थेट दृश्य नागपूरमधली आत्ता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहताय। शिष्टमंडळाच्या भेटीनंतर मंत्री पंकज भोयर आणि मंत्री आशिष जायसवाल यांचं हे शिष्टमंडळ बच्चू कडू यांच्याशी चर्चा करत होतं नागपूरमध्ये आणि त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांबरोबर ते संवाद साधणार आहेत। त्यानंतर बच्चू कडूंनी सुद्धा उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांबरोबर, शेतकऱ्यांबरोबर संवाद साधण्यास सुरुवात केलेली आहे आणि नेमके काय मुद्दे चर्चेमध्ये आहेत त्याबद्दलची कल्पना या शेतकऱ्यांना देण्याचा हा प्रयत्न आपण पाहतोय। बच्चू कडू यांनी सरकारकडे काही मागण्या ठेवलेल्या आहेत शेतकऱ्यांसंदर्भातल्या, शेतकऱ्यांच्या अडचणींसंदर्भातल्या आणि या मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न व्हावा अशी त्यांची अपेक्षा आहे। त्याच मागण्या त्यांनी या शिष्टमंडळापुढे मांडलेल्या आहेत। आशिष जायसवाल यांच्यासोबतचं हे शिष्टमंडळ आणि मंत्री पंकज भोयर या शिष्टमंडळामध्ये होते। ह्या दोन्हींचं हे शिष्टमंडळ बच्चू कडू यांच्या भेटीकरता नागपूरमध्ये पोहोचलेलं होतं आज संध्याकाळी आणि त्यानंतर त्यांनी आत्ता काही वेळापूर्वीच त्यांच्याशी चर्चा केलेली आहे। नागपूरमध्ये जिथे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलन स्थळावरून खरं तर बच्चू कडू पोलिसांकडे निघालेले होते की मी स्वतःच माझी अटक करून देतो, मला अटक करा अशी त्यांची भूमिका होती, कारण नागपूर खंडपीठाचे आदेश आलेले होते, हे या आंदोलन स्थळावरून निघण्याचे आदेश होते आणि त्यामुळेच मी आंदोलनावरती मात्र ठाम आहे, मला अटक करायची असेल तर करा अशी भूमिका बच्चू कडूंनी घेतली आणि त्याच वेळेस लगेचच शिष्टमंडळ सुद्धा बच्चू कडू यांच्या भेटीसाठी निघालं, ते पोहोचलं आणि साधारणपणे 1-1.5 तास ही चर्चा झालेली आहे। सोबत अनेक शेतकरी नेते सुद्धा होते आणि त्या चर्चेचं फलित नेमकं काय आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरीकडे मनोज जरांगे सुद्धा बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निघालेले आहेत। खरं तर हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि त्यामुळे आत्ता आपण या आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे अशी मनोज जरांगे यांची भूमिका आहे। ज्या वेळेस बच्चू कडू यांनी आंदोलनाची हाक दिलेली होती दिवाळीच्या पूर्वीच, त्यावेळेस आंदोलनामध्ये सहभागी होण्याची तयारी मनोज जरांगे यांनी दाखवलेली होती आणि आता ते सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निघाले आहेत।
विषय की आम्ही पाहिजे मंत्र्याच्या घरात आपण घुसलो होतो, तुम्हाला माहित असेल. एक दिवस घरात घुसलो आपण, घरात राहिलो. आता काही गोष्टी आम्हाला माहिती आहे का नाही, तुमचे आम्ही जर कदाचित सकाळी आपण तिकडे गेलो 4 तासात 5 तासाचा वापर झाला तर तुम्ही सांगणार नाही का तुम्ही पहिला बच्चू गेला तिकडे आपण पळायला, असं काही आहे का तुमच्या डोक्यात? तुम्ही थांबणार असाल तर मी वाचते बटन झालं ह्या बरोबर चालू विचार हे आपलं मैदान आहे ना. आणि ऐकलं हे काय चालू हे मैदान आहे ना आपलं, या मैदानावर बरोबर आहे. पंकज भुयार साहेबांनी मंत्रिमंडळ आणि गॅरंटी घेतली तुमच्या या प्रेमीच्या प्रचाराचा. आता आपलं आंदोलन ते पूर्ण आपण संघटित केलं. आपण इथं ठेवलं म्हणजे आणि इथून रेल्वेचं मला वाटतं काय 35 किलोमीटर 6 तास आपण तिकडे पोहोचतो जाऊन आलो. आपल्याला आंदोलन चालूच ठेवायचं, आंदोलन बंद करायचं आहे का? आंदोलन बंद करायचं नाही, आंदोलन चालूच राहणार आहे. निर्णय जर सोयीचा आला नाही तर पहिले आल्याबरोबर रेल्वेवर बसायचा. तयार आहे का तुम्ही? आणि खरं खरं सांगा तुम्ही गेल्या त्यांच्या मनात तिकडे तुमच्या मनात काही चिंतू करा मला दिसतं ऐका दिनाच्या परदेशी सचिन हो बंधू हो कोणाच्या तुम्ही थांबणार आहे का? आणि करू काय करायचं आम्ही वापस आलो पाहिजे. पण तुमचा आणि गाड्या अडवून होता 70 लिटर सगळ्यांना आपल्या गाड्या 70 लिटर सगळ्या मैदानात जाऊन टाकू आपण. आणि आता 2 वर्ष लाईन बदल लाईन मध्ये वाचत आम्ही कलेक्टर आहे का गेले का? कलेक्टर तुमचे काही आंदोलन म्हणजे का डिस्मर आहे का? आम्ही तुमचे हा असं काय करता ऑडिओ ह्याचं काहीच ऐकायला येत. तर आपण शब्द द्यायचं का? उद्या मिटिंगला जायचा तयारी आहे का सगळ्याचे? म्हणजे उद्या आपण केंद्रामध्ये देतो बरोबर का नाही? मिटिंग शिवाय तुम्ही जा चला जा तुम्ही लवकर जा लवकर. सगळे तरी सगळे आव म्हणता का नाही? 8 वर्ष करा सगळे हवा म्हणता का नाही? 8 वर्ष करा तरी आव्हान असतात. आता किती जण आव्हान आले सगळे कोण नाही का? पहिले कोण नाही नंतर सांगावर हे काही करून ते लोक असतात. माझं काय मत आहे चर्चा करावंच लागेल. एवढे मोठे मोठे आंदोलन झाले होईल पैशाची शिवाय मार्ग निघाला नाही. मला 20 वर्षाचा अनुभव आहे. 350 गुन्हे दाखल आहे. 350 गुन्हे दाखल आहे. आणि मला कसं मुख्य हा बच्चू तयार आहे. मला तिच्या छातीवर मला घालून चालवले. एकटा आम्ही घेऊ आमच्या छातीवर म्हणजे दुसऱ्याच्या घालून चाललेला. एकटा आम्ही घेऊ आमच्या छातीवर नाही तर दुसऱ्याच्या घालून चाललेला. आतापर्यंत आम्ही दिव्यांगांचे आंदोलन केले. आपण घेतले का पास करून निर्णय? दिव्यांग माझा ऐका इथं घेतले का? आपण आंदोलन केल्यावर बैठक लावली. बैठकीतून निर्णय घेतले का? आम्ही करू कमाल आहे. हे 600 रुपये महिना होता. 1000 झाला 2,500 केला. आम्हाला डोकं आहे का नाही आहे? आणि आंदोलन संपूर्ण करूया आपण. तुम्ही सांगायला तयार आहे का? आम्हाला
संमती द्या. 25 मागणी आहे. 25 मागण्याचा निर्णय एका कागदावर होईल काय बघत चर्चेचा काही देवाणघेवाण होईल काय बोलायला लागलं का बाबा हे आता आम्ही काय म्हटलं का ठीक आहे तुमच्याजवळ पैसे दिला तुम्ही आता आमच्या खात्यात 5,000 बरोबर आहे. शासन निर्णय काढा. शासन निर्णय काढा. मार्च मध्ये तुम्ही त्या बँकेच्या खात्यात तुम्ही हमी घ्या का त्या कर्ज वसुलीचा संबंध राहणार नाही. कर्ज परतफेड करावं लागणार नाही. तो शासन निर्णयामध्ये आपण मार्च मध्ये तुमच्याजवळ जे पैसे आहेत ते तुम्ही त्या बँकेच्या खात्यात टाका. आता तुमच्याजवळ परिस्थिती जर नसं सरकारची तर मार्च मध्ये शासन निर्णय आता करायचा मार्च मध्ये त्याची तरतूद करायची होते का नाही हो. पण हे तिथं बोलल्यावरच चर्चा होत का नाही हो. इथूनच चर्चा करतो ना सगळे कमाल आहे. काय लागणार मी गेले का तुमची भाषण तर वापरतात मला वाटतं आता उद्या फक्त सकारात्मक घ्या. तुम्ही तुम्हाला आवडतं आम्ही तुम्हाला सोडणार नाही. एक 2 मिनिट प्रशासनासाठी मित्रा प्रशासनासाठी आणि मंत्री महोदयांसाठी मला 2 वाक्य बोलायचे. कायदेशीर जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे. न्यायालयाने आदेश केलेला आहे की कोणत्याही परिस्थितीत 6 नंतर तुम्ही तुमचं कारवाई सुरू केली. त्या दृष्टिकोनातून तुम्ही आले. आम्ही पण 2 पावलं पुढे आलेलो आहे. त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाला नाही. पण न्यायालयाचा वापर करून जर आंदोलन दडपण्याची प्रक्रिया यापुढेही तुम्ही सुरू ठेवली तर जेलला आम्ही घाबरत नाही हा संदेश सुद्धा आम्ही आज दिलेला. जेलमध्ये जायची तयारी केसेस आंदोलन घ्यायची तयारी भगतसिंगची औलाद पाहिजे ते करायची तयारी हे संदेश सुद्धा निक्षून आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला देऊ राहिलेलो. हा नंबर 1. नंबर 2 बच्चूभाऊंनी सांगितलं परत सांगतोय की आम्ही साहेब मंत्री महोदय साहेब हे परत एकदा वाढवून देतोय. भाऊंनी घेतलंच. आम्ही चर्चेला जात असताना मागे आंदोलनाची जी आत्ताची परिस्थिती आहे ती तशीच ठेवण्याचा शब्द तुमच्याकडून हवा. तुम्ही पोलीस फोर्स वापरला. तुम्ही लोकांना अडवलं. डबे अडवले तर महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराष्ट्राच्या गावागावातल्या शेतकरी पोरांना जर माझा आवाज जात असेल तर मला विनंती करायची आहे. राजू शेट्टी साहेबांशी मी बोललोय. बच्चूभाऊंशी बोललोय. आपल्या नेत्यांशी बोललोय. आमची लढाईची तयारी आहे. उद्या मंत्रालयामध्ये बैठक होणार आहे. मंत्रालयात फक्त एवढ्याच लोकांना कर्जमाफी हवी आहे का. महाराष्ट्रभराच्या सगळ्या शेतकऱ्यांना हवी आहे. बरोबर आहे का. 11 वाजता उद्या बैठक होणार आहे. 11 वाजता गावागावातील आम्ही जाणार 11 वाजता येऊन किंवा काय उद्या दिवसभरात बैठक होणार आहे. 11 वाजता उद्या महाराष्ट्रातील सांगायचं मग राजू शेट्टी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पोरांनी शांततामय मार्गाने तहसील कार्यालय गाठावं आणि तहसीलदारांना निवेदन देऊन आम्ही जे चर्चेला चाललोय त्याला पाठिंबा देऊन कर्जमाफीची मागणी महाराष्ट्रातल्या प्रत्येक तहसील कार्यालयात गावागावात करावी. मंजूर आहे का आपल्याला. गावातली राहिलेली पोरं आपल्याला पाठिंबा देणार की नाही. उद्या तहसील कार्यालयात निवेदन द्यायला जाणार की नाही. आपल्या बाबत संस्थांद्वारा गोळा करण्यासाठी आपल्या मिटिंगला पाठबळ देण्यासाठी उद्या निवेदन देणार की नाही. एकीकडे आंदोलन आणि दुसरीकडे चर्चा हाच मार्ग आहे. भगतसिंगची औलाद जेल करून लाठ्या काठ्या घाबरत धन्यवाद. आता ते आता मिटिंगची नोटीस काढायला लागेल आणि त्याची मी दोन्ही मंत्री महोदयांना धन्यवाद देतो. शासनाकडून एक सकारात्मक
तर ही शिष्टमंडळाबरोबरची चर्चा झाल्यानंतर बच्चू कडू आता उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत। मुंबईमध्ये ही चर्चा होणार आहे। त्या संदर्भातली माहिती आत्ताच अजित नवले शेतकरी नेते यांनी सुद्धा दिलेली आहे। साधारणपणे 11 वाजता या ठिकाणावरून हे शेतकरी नेते जाणार आहेत चर्चेकरता आणि त्यानंतर दिवसभरावर हे मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केली जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंदोलन न थांबवता मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केली जाणार आहे। एकीकडे मुख्यमंत्र्यांबरोबर शिष्टमंडळाची चर्चा शेतकरी नेत्यांच्या आणि सोबतच दुसरीकडे नागपूर आणि विविध ठिकाणी आंदोलन सुद्धा सुरू राहणार असल्याचं आता नागपूरमधल्या या घडामोडींमधून स्पष्ट झालेलं आहे। घेऊया तोपर्यंत कोर्टाचा मान राखून आपण फक्त रस्ता खुला करतो, आंदोलन आपलं चालू आहे। आणि आता आपण एकच मंत्री दोन्ही मंत्री महोदयांना विनंती आहे, तुमच्या वतीने प्रशासनाला विनंती आहे की नागपूरच्या दिशेने येणाऱ्या ज्या गाड्यांची पोलीस आरोग्य त्यांना आरोग्याला येऊ त्यांचं आता एकदा ते चाललंय म्हणण्याचं ते काय करू नका। आपण मला होऊन घ्या ना पाय सगळ्यांनी आता उठून तिकडे जाऊ पेंडावरकडे बस आता सगळ्यांनी उठून तर उद्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा होणार आहे। या सगळ्या शेतकरी नेत्यांची शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत ज्या संदर्भात हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे ते आंदोलन या ठिकाणी सुरू राहणार आहे। मात्र नेत्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जाणार आहे। दिवसभरामध्ये ही भेट होईल मुख्यमंत्र्यांबरोबर आणि त्यांच्या समोर या सगळ्या मागण्या मांडल्या जाणार आहेत। सरकारकडून एक शिष्टमंडळ आलेलं होतं बच्चू कडू यांची भेट घेण्यासाठी आणि या भेटीनंतर आता निर्णय झालेला आहे की आता थेट मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केली जाणार आहे। त्या संदर्भातली माहिती बच्चू कडू यांनी दिलेली आहे। सोबतच अजित नवले यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की हे आंदोलन अशाच प्रकारे शांततेच्या मार्गाने सुरू राहणार आहे। नेते मुंबईमध्ये गेले म्हणून कुणीही आंदोलन दडपण्याचाही प्रयत्न करू नये आणि आंदोलकांनी सुद्धा शांततेच्या मार्गाने आपलं आंदोलन सुरू ठेवावं असं सांगण्यात आलेलं आहे। शेतकरी कर्जमाफी करता प्रहार जनशक्ती संघटनेचं बच्चू कडू हे प्रमुख, त्यांनी हे आंदोलन पुकारलेलं होतं। सोबतच अनेक शेतकरी नेते सुद्धा त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले। माजी खासदार राजू शेट्टी, महादेव जानकर, अजित नवले हे सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। सोबतच महाराष्ट्रातल्या विविध भागातले शेतकरी सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि अपेक्षा केवळ स्वतःच्या कर्जमाफीची नाहीये तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच शेतकऱ्यांना फायदा व्हावा अशी त्यांची अपेक्षा आहे।